Today we will discuss Standard 8 General Science आणि यामध्ये आपल्याला चॅप्टर 3 चालू आहे आपला फोर्स अँड प्रेशर, बल आणि दाब ज्याला म्हणतात. आणि याच्यामध्ये आज आपल्याला डिस्कस करायचे लेक्चर नंबर 2. लेक्चर नंबर 1 मध्ये आपण व्हॉट इज मीन बाय फोर्स, कॉन्टॅक्ट फोर्स, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, बॅलेन्स्ड फोर्स, अनबॅलेन्स्ड फोर्स हे मुद्दे डिस्कस केले होते. आणि आज अतिशय फिजिक्सच्या दृष्टीने हा फिजिक्स सेक्शनचा चॅप्टर आहे. एक महत्वाची टर्म आहे, 8वीलाच क्लिअर झाली तर खूप चांगली. त्याचं नाव आहे इनर्शिया. काय उच्चार करतात? इनर्शिया. काय उच्चार करतात? इनर्शिया. इनर्शिया याला मराठीमध्ये काय म्हणतात? जडत्व. काय म्हणतात त्याला? जडत्व. आज आपल्याला हा इनर्शिया डिस्कस करायचा आहे. आता इनर्शिया म्हणजे काय असतं तर द टेंडन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट, द टेंडन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट to remain in its existing states, in its existing state is called inertia. नीट लक्ष द्या. गोष्ट छोटी डोंगरा एवढी. हो, गोष्ट छोटीच आहे पण फार मोठी संकल्पना आहे जी पुढे जाऊन तुम्हाला 9वी 10वी 11वी 12वी कामाला येते. काय आहे ही? टेंडन्सी आहे. टेंडन्सी चा अर्थ असतो मराठीमध्ये प्रवृत्ती. इनबिल्ट असते ही, कोणी त्याला तयार करत नसतं, ती असते. नैसर्गिक प्रवृत्ती असते ती. द टेंडन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट. एखाद्या, आणि ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू. पर्टिक्युलरली लक्षात घ्या, सायन्स मध्ये निर्जीव गोष्टीला ऑब्जेक्ट संबोधल्या जातं आणि सजीव गोष्टीला सब्जेक्ट म्हणून म्हणजे काय जातं संबोधल्या जातं. ह्या काही गोष्टी आता 8वी पासून लक्षात ठेवायच्या पुढे. की ऑब्जेक्ट म्हटलं की त्याला एक समानार्थी शब्द कोणता असतो की त्याला बॉडी वापरतात, पण म्हणायचं ते सजीवाशी संबंधित नाही. की ऑब्जेक्ट और बॉडी म्हटलं की ते काय असतं? निर्जीव गोष्ट. समजा मी याला पुस्तक न म्हणता काय म्हणतात? ऑब्जेक्ट म्हणतात. ते पुस्तक न म्हणता काय म्हणतात? ऑब्जेक्ट. समजा टेबल आहे, टेबल न म्हणता काय म्हणतात? ऑब्जेक्ट आहे. किंवा चेंडू आहे, चेंडू न म्हणता त्याला काय म्हणतात? ऑब्जेक्ट म्हणतात. तर आणि सजीव गोष्ट असेल तर काय म्हणतात? सब्जेक्ट. हे आपल्या चालता चालता लक्षात ठेवायचं. तर ही काय आहे? टेंडन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट टू रिमेन, जशाला तसं राहणं, इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट. एक्झिस्टिंग म्हणजे जी अस्तित्वात आहे, आहे त्या अवस्थेमध्ये राहण्याची प्रवृत्ती. आहे त्या अवस्थेमध्ये राहण्याची ऑब्जेक्टची प्रवृत्ती. आहे त्या अवस्थेमध्ये राहण्याची ऑब्जेक्टची प्रवृत्ती. हो, आता फिजिक्स मध्ये अवस्था 2. किती अवस्था असतात? 2. कोणत्या अवस्था? एक तर स्टेट ऑफ रेस्ट. स्टेट ऑफ रेस्ट. स्टेट ऑफ रेस्ट म्हणजे अगदी आहे जे आहे की समजा पुस्तक आहे, पडू नये, त्याला पडून राहणं म्हणायचं, त्याला म्हणायचं स्टेट ऑफ रेस्ट. किंवा दुसरी एक अवस्था असते स्टेट ऑफ मोशन. दुसरी कोणती अवस्था असते? स्टेट ऑफ मोशन. म्हणजे फिजिक्स मध्ये ऑब्जेक्टच्या किती अवस्था असतात? 2.
फिजिक्समध्ये ऑब्जेक्टच्या किती अवस्था असतात? 2. अवस्था क्रमांक 1 त्याला म्हणायचं स्टेट ऑफ रेस्ट, आणि अवस्था क्रमांक 2 कोणती? स्टेट ऑफ मोशन. आणि इथं काय असतं? कोणत्याही ऑब्जेक्टची टेंडन्सी असते. एखादा रेस्टमध्ये असेल तर तो रेस्टमध्येच राहण्याची त्याची काय असते? प्रवृत्ती असते. आणि एखादा मोशनमध्ये असेल तर मोशनमध्येच राहण्याची प्रवृत्ती असते. सर कसं ते सांगा बरं आम्हाला. सांगतो. फार म्हणजे सोपी गोष्ट आहे बरं का, की 2 मिनिटात ते समजावून सांगतो कसं आहे. आपण वाहनामध्ये कोणते दुचाकी वाहन आहे समजा, आता बसलो, 4 चाकी वाहनामध्ये बसतो, वाहन बंद आहे आणि काय झालं? हो, मी नेहमी एक्झाम्पल देत असतो. हो, बसमध्ये आपण बसलोय, कोणाला तरी सोडायला आलेलो आहोत किंवा आपण प्रवासाला चाललो, अचानक ड्रायव्हर काका आले, त्यांनी बस सुरू केली आणि बस मार्गस्थ झाली की आपल्याला काय होतं? सुरुवातीला धक्का बसतो, असं धक्का. एकदम सुरू झाली गाडी, आपलं लक्ष नाही, एकदम गाडी काय झाली? सुरू झाली की आपल्याला जर्क बसते. जर्क कसं? पुढून मागे. बघा कधी मोटरसायकलवर आहे, हो, अचानक आपण पप्पांच्या मोटरसायकलवर बसलेले, पप्पा मोबाईलवर बोलायले, आपण पाठीमागे बसलो तर, आणि आपलंही लक्ष नाहीये. कधी पप्पांनी मोबाईल बंद केला आणि कधी मोटरसायकल सुरू केली की आपल्याला काय बसतो? जर्क बसते. जर्क. आपण असं पुढून मागे जातो, पुढून मागे जातो. बघा कधी अनुभव घ्या. याचा अर्थ काय असतो? की आपण एका स्टेट ऑफ रेस्ट मध्ये असतो. स्टेट ऑफ रेस्ट मध्ये असतो, पुढे जायला अपोज होतो, म्हणून मागे येतो. ते आपण मागे आपण येत नाही, कशाला कळतही नाही. किंवा बसमध्ये परत बस चालू आहे, चांगली मस्त छान फास्ट चालू आहे, आणि एकदम गाडीला करकसून ब्रेक दाबलं, आदळलं तोंड पुढे दणकन. असं का होतं? का आदळतो? एकदम ब्रेक लावला की हो, चांगला झोपलेला असतो माणूस, दाबलं शीटवर डोकं आदळतं पुढे. का? ब्रेक लावलं ना, तुम्ही काय झालं? मोशन मध्ये होते गाडी. कशी होती? मोशन मध्ये होती, आणि एकदम ब्रेक लावलं की आदळलं पुढे. हो, बघा ब्रेक लावल्या गाडी एका जागी थांबते का? तुम्ही सायकल सुद्धा एक्झाम्पल बघा. तुम्ही सायकल थोडी चालवा आणि एकदम ब्रेक लावा, ब्रेक लावल्या सायकल जागेवर थांबते काय का? नाही थांबत. सायकल थोडीशी काय होते? पुढे जाते. सायकल थोडीशी काय होते? पुढे जाते. म्हणजे तिला एकदम ती काय करते? अपोज करते. हो, अजून एक एक्झाम्पल सांगू का? घरामध्ये पंखा लावलाय, छान पंखा चालू आहे, आणि एकदम मस्तपैकी झोप झाली. हो, सध्या सुट्ट्याचे काय काम? पंखा बंद केला. बंद केला की पंखा गपकन थांबतो का? एकदम थांबतो का पंखा? नाही थांबत. बघा एकदम थांबतो का? बंद करून बघा बरं, एकदम थांबतो का पंखा? नाही थांबत. पंखा काय करतो? थोडं फिरत 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 बंद होतो. म्हणजे तो तरी हे बघा, खरं तर तो लाईट बंद केली तर पंख्याने फिरून थांबायला पाहिजे. नाही थांबत पंखा फिरायला, तो काही काळ फिरत राहतो. हो, काही सेकंद फिरत राहतो, मग थांबतो. असं काय होतं? कारण त्याची जी स्टेट ऑफ मोशन आहे त्याला तो काय करतो? बदलायला त्याचा काय असतो? विरोध असतो. त्याचा काय असतो? विरोध असतो. हे मुद्दाम तुम्हाला काय मुद्दाम मराठीमध्ये सांगितलं. ही व्याख्या ही काय आहे? ही टेंडन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट आहे, ही मूळ प्रवृत्ती आहे, निसर्ग दत्त प्रवृत्ती आहे निसर्गाने दिलेली. द टेंडन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट आहे. त्या अवस्थेमध्ये जे काय राहण्याची प्रवृत्ती आहे, जी टेंडन्सी आहे, त्याला म्हणायचं इनर्शिया. त्याला काय म्हणायचं? इनर्शिया. इथं तुम्हाला पुस्तकात एक छोटा प्रयोग करायला सांगितलेला, आपण घरी करू शकतो. ग्लास घ्यायचा रिकामा, त्याच्यावर तुम्ही जे चित्रकलेचा कागद असतो ना जाड, ज्याला ड्रॉइंग शीट म्हणतात, ते अशी ग्लासवर एवढे असं ड्रॉइंग शीटचा काय करायचा? तुकडा काढायचा, ग्लासवर ठेवायचा, आणि त्याच्यावर 5 रुपयाचं कॉईन ठेवायचं. तुमच्या पुस्तकातला प्रयोग आहे. आणि त्या ड्रॉइंग शीटला अशी टिचकी मारायची, ड्रॉइंग शीट पुढे जाते, 5 रुपयाचं कॉईन ग्लास मध्ये पडतं. बघा घरी प्रयोग करून बघा कसा. एम्प्टी ग्लास घ्या, ड्रॉइंग शीटचा तुकडा घ्या एवढाच असा,
जेवढा अंतर एवढा हात कापून तो ग्लासवर ठेवा, त्याच्यावर 5 रुपयाचं कॉईन ठेवा. काय करतात त्याला? टिचकी मारतात. ड्रॉइंग शीटला काय करायची? टिचकी मारली. अशा ड्रॉइंग शीटला टिचकी मारली की ड्रॉइंग शीट पुढे जाते आणि कॉईन कुठं पडतो? त्या ग्लासमध्ये पडतं. आवाज येतो आपल्याला. खरं तो काय व्हायला पाहिजे? जायला पाहिजे की नाही 5 रुपयाच्या कॉईन नाही त्या ड्रॉइंग शीट सोबत? नाही जात. त्याची प्रवृत्ती रेस्टमध्ये राहण्याची. मी नाही माझी जागा सोडणार. मग ड्रॉइंग शीट निघून गेलं आणि ते कुठं पडलं? खाली पडलं. हा इनर्शिया, हा प्रयोग सांगितलेला आहे तुमच्या पुस्तकामध्ये. आता हे इनर्शियाचे सुद्धा 3 प्रकार आहेत. 3 टाइप्स ऑफ इनर्शिया. इनर्शियाचे सुद्धा किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. कोणते कोणते 3 प्रकार आहेत? इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट. पहिला प्रकार कोणता आहे? इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट. दुसरा प्रकार आहे इनर्शिया ऑफ मोशन. इनर्शिया ऑफ मोशन. आणि तिसरा प्रकार आहे डायरेक्शनल इनर्शिया किंवा इनर्शिया ऑफ डायरेक्शन सुद्धा म्हणतात बरं का, किंवा डायरेक्शनल इनर्शिया. असे फिजिक्स मध्ये इनर्शियाचे 3 प्रकार आहेत. इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट, इनर्शिया ऑफ मोशन आणि डायरेक्शनल इनर्शिया. असे 3 प्रकार आहेत. मग आपण पहिला डिस्कस करू. कोणता? इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट. इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट. नीट लक्ष द्या. फिजिक्स आहे मला माहिती आहे, कंटाळवाण आहे मला माहिती आहे ना, पण महत्वाचं आहे पुढे चालू. 9वीचा पाया आहे हा, 10वीचा पाया आहे, 11वीचा आहे, 12वीचा आहे. खूप छान आहे 8वी. फक्त नीट व्यवस्थित समजावून घ्यायचं. आणि 10वी आणि 8वी इतका क्लोज म्हणजे सहसंबंध आहे ना, ज्याला 8वी छान समजलं त्याला 10वी पण मस्त समजतं. हो, आणि याच्या विरुद्ध सुद्धा होतं बरं का. ज्याने नीट लक्ष दिलं नाही त्याला 10वी व्यवस्थित लक्षात येत नाही आणि त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. नीट लक्ष द्यायचंय. आता काय आहे इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट? म्हणजे काय आहे की ऑब्जेक्ट काय करतो की ऑब्जेक्ट त्याची स्टेट ऑफ रेस्ट बदल करायला काय करतो? विरोध करतो. की काय आहे की द ऑब्जेक्ट इन स्टेट ऑफ रेस्ट. बघा, ऑब्जेक्ट इन स्टेट ऑफ रेस्ट, ऑब्जेक्ट इन स्टेट ऑफ रेस्ट. हो, एखादा ऑब्जेक्ट जर का पडून आहे तर हा काय करतो? ऑब्जेक्ट नॉट चेंज, नॉट चेंज इट्स स्टेट ऑफ रेस्ट, इट्स स्टेट ऑफ रेस्ट. आणि ही त्याची काय आहे? इनहेरंट प्रॉपर्टी असते. हो, अंगभूत. इनहेरंट प्रॉपर्टी म्हणजे अंगभूत असते. आता समजा एखादा दगड पडू नये. बघा, थोडं हसू येतं बरं का, कारण आज आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत म्हणून हसू येतं. की हे सगळं न्यूटनचं फिजिक्स आहे. न्यूटनला असेच लहान बाळबोध प्रश्न पडायचे लहान लहान मुलासारखे, की मैदानावर एखादा दगड आहे मोठा, तर न्यूटनला प्रश्न पडायचा, हा दगड का म्हणून हलत नाही स्वतःहून? हो, आपण त्यावेळेस लोक म्हणजे हे येड का खुडं, त्याला का जीव आहे का काय, तो कसा काय आपोआप हलल? पण नाही. हा, त्याला उचलल्यावर हलवतो फोर्स लावल्यावर. न्यूटनला हेच प्रश्न पडायचा, त्याला उचलल्यावर म्हणजे उचलल्यावर काय होतं हे सगळं आपल्या पुढे डिस्कस करायचं 9वीला 10वीला. हा, म्हणून तर म्हटलं हे पाया आहे की स्टेट ऑफ रेस्ट. तर तो जागा बदलायला विरोध असतो त्याचा. त्याला म्हणायचं इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट. की ऑब्जेक्ट इन स्टेट ऑफ रेस्ट नॉट चेंज इट्स स्टेट ऑफ रेस्ट. तो स्वतःहून त्याची स्टेट ऑफ रेस्ट चेंज करत नाही. ही त्याची इनहेरंट प्रॉपर्टी आहे. ही त्याचा अंगभूत गुणधर्म आहे.
त्याला म्हणायचं इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट. आणि याच्यावर न्यूटनचा पहिला नियम अवलंबून आहे. म्हणलं नाही हे आपल्याला पुढे शिकायचं आहे, त्याच्यामुळे 8वी पक्की करायची. आता दुसरा कोणता आहे? इनर्शिया ऑफ मोशन. दुसरं काय आहे? इनर्शिया ऑफ मोशन. हे काय आहे इनर्शिया ऑफ मोशन? तर हे काय आहे की इथं सुद्धा की जसं ऑब्जेक्ट इन स्टेट ऑफ रेस्ट आहे, तर ऑब्जेक्ट इन स्टेट ऑफ मोशन आहे. की एखादा ऑब्जेक्ट जर का मोशन मध्ये असेल तर इट डज नॉट चेंज इट स्टेट ऑफ मोशन. तो सुद्धा स्वतःची मोशन मधली स्टेट बदलायला काय करतो? विरोध करतो. हो, सायकल चालली तर ती चालतेच. तुम्ही ब्रेक लावलं म्हणजे काय केलं? तुम्ही ब्रेक लावलं म्हणजे काय केलं? विरोध केला. तिच्या मोशनला काय केला? विरोध केला. तरी सायकल ब्रेक लावल्यावर सुद्धा थोडी पुढे गेली का नाही? म्हणजे तिचा काय असतो? थांबायला विरोध असतो. त्याला म्हणायचं इनर्शिया ऑफ मोशन. आणि दुसरं एक्झाम्पल कोणतं दिलं होतं मी तुम्हाला? इलेक्ट्रिक फॅनचं. तो मोशन मध्ये आहे. तुम्ही त्याला स्विच ऑफ जरी केलं तरी तो काही काळ काय होतो? फिरत राहतो. दिस इज कॉल्ड ॲज इनर्शिया ऑफ मोशन. आणि तिसरं डायरेक्शनल इनर्शिया काय असतं? तर ऑब्जेक्ट त्याची डायरेक्शन चेंज करायला सुद्धा विरोध करतो. ऑब्जेक्ट इन मोशन, समजा तो ह्या डायरेक्शनला चाललाय तर तो त्याच डायरेक्शनला त्याला जावं वाटतं. आता मी तुम्हाला सांगितलं ना, बस बघा, आपण परत एकदा बसमध्येच येतो. मी बस फार आवडते मला, बंद आहेत सध्या तरी आवडत. आता काय होतं बसमध्ये? बस चालू आहे आणि अचानक ड्रायव्हर काका डावीकडे बस वळवतात. माणसं कुठे जातात? उजवीकडे. किंवा ड्रायव्हर काका उजवीकडं बस वळवतात, माणसं डावीकडं. का? ड्रायव्हर काकाने डावीकडं बस वळवली, आतले माणसं उजवीकडे गेले. हो, एखादा पार कोपऱ्यात सोपून जातो तो बसलेला. असं का होतं? कारण बस डावीकडे वळाली. ऑब्जेक्ट म्हणतो नाही, मी नाही वळणार डावीकडं, मी माझं सरळच जाणार आहे. म्हणून बस जरी अशी डावीकडे वळाली तर ह्यो असा इकडं जातो उजवीकडं, किंवा बस इकडे उजवीकडे वळाली की माणूस डावीकडं. म्हणजे हे काय डायरेक्शनल इनर्शिया काय? इट इज तो सुद्धा काय? टेंडन्सी टू अपोज काय टू चेंज द डायरेक्शन. की मोशनची डायरेक्शन चेंज करायला सुद्धा ऑब्जेक्ट काय करतो? विरोध करतो. पहा, याच्यामुळे कधी ह्या इनर्शियामुळे ऍक्सिडेंट्स होतात बरं का. आता आपण परवा एक केरळची घटना आठवते का? पाहिली असेल ना तुम्ही? हो पाहिली केरळची घटना. आपण टीव्ही पाहिली नाही? विमान होतो, विमान बरोबर आहे, उतरू लागलं आणि ते उतरताना काय होतं? रनवेवर स्लिप वगैरे झालं, पुढे त्याचे 2 तुकडे झाले, माणसं मेले, पायलट मेला. आता एक 4 दिवसापूर्वीची बातमी वाचली असेल, पाहिली असेल ना? हो. मग का नाही थांबलं ते विमान रनवेवर? असं वरून उतरलं खाली. हो नाही सर, खाली पाणी वगैरे साचलेलं होतं तिथं. पण मुळात ते काय होतं? एवढं मोठं धूळ होतं ते. पण त्यानं काय केलं? सगळं अद्यावत सिस्टम तिथं होती विमान थांबवण्याची वगैरे, पण त्याचा इनर्शिया तिथं झाला बरं का. तिथं घात त्या इनर्शियाने केला. त्यांनी थांबायलाच विरोध केला त्या विमानाने. त्याची स्टेट ऑफ मोशन जी होती, हो, रनवेला ज्यावेळेस त्याचं म्हणजे चाकं लागले, टच केले, फार मोठी स्पीड असते ती आणि यंत्रणा तितक्या सक्षम असतात विमानामध्ये. पण त्यांनी त्यावेळेस तो इनर्शिया इतका मोठा जनरेट झाला होता की अक्षरशः त्यानं ब्रेक सुद्धा जॅम करून टाकले आणि ते सरळ त्याच्या मोशन मध्ये राहिलं. आणि निर्दयी असतं सायन्स, पुढे दरी त्याला काय माहिती. तर हे जे आहे तो सुद्धा जो अपघात झाला होता, मुद्दाम कोरिलेट करतोय की तो सुद्धा काय होता? इनर्शिया ऑफ मोशन होता. कधी कधी इनर्शिया ऑफ डायरेक्शन सुद्धा आपण म्हणतो की टर्नवर गाडी स्लिप झाली. हो, कधी बघा, ज्यावेळेस गाडी जर का स्लिप झाली, डावीकडे वळालेला असेल तर मोटरसायकलवाला उजवीकडे फरफटत जातो. टर्न डावीकडे असेल तर गाडी स्लिप झाल्यावर, किंवा
टर्न उजवीकडे असेल आणि मोटरसायकल सायकल काही स्लिप झाली तर तो असा डावीकडे फरफटत जातो, ती आहे डायरेक्शनल इनर्शिया. टू चेंज काय आहे, अपोज टू चेंज द डायरेक्शन ऑफ मोशन. हे काय आहेत तर इनर्शियाचे प्रकार आहेत. की काय आणि इनर्शिया काय आहे, इट इज अ टेंडन्सी, ती प्रवृत्ती. आपण बदलू शकतो का, नाही. विमानामध्ये एवढी मोठी टेक्नॉलॉजी होती, आपण त्याला थांबू शकलो का, तेव्हा अपघात नाही थांबू शकलो. हो, चालवणारा निष्णात, चालवणारा तो पायलट होता, तो काय लहानसहान गोष्ट काय का, ड्रायव्हर होता का, निष्णात चालवणारा निष्णात, मशीन निष्णात. पण शेवटी इनर्शिया आला मध्ये. ती टेंडन्सी आहे, टेंडन्सी ऑफ ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट. त्या विमानाला काय राहायचं होतं, एक्झिस्टिंग स्टेट मध्ये राहायचं होतं, मोशन मध्येच राहायचं होतं आणि ते मोशन मध्येच राहिले. तर हे जे आहे हे 3 प्रकारचे काय आहेत तर इनर्शिया आहेत. आणि आता अजून एक छोटासा मुद्दा डिस्कस करूया, तो आहे प्रेशर. आता इथं आपल्या धड्याचं नाव काय आहे, फोर्स अँड प्रेशर. तिथं पहिला भाग संपला आपला. कोणता भाग संपला, फोर्स. कोणता, मग फोर्स मध्ये आपण काय काय बघितलं, व्हॉट इज मेंट बाय फोर्स, बरोबर आहे. त्यानंतर कॉन्टॅक्ट फोर्स, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, बॅलन्स्ड फोर्स, अनबॅलन्स्ड फोर्स, आणि हा इनर्शिया. इनर्शिया सुद्धा फोर्सचाच भाग आहे बरं का. आणि आता भाग क्रमांक 2, धड्याचं नाव काय, फोर्स अँड प्रेशर. तर पहिला भाग संपला फोर्स, आता दुसरा सुरू होतो प्रेशर. पाहूया. बघा, फोर्स संपला तर दुसरा भाग प्रेशर. मराठीमध्ये काय म्हणतात त्याला, दाब. प्रेशर म्हणजे दाब. कशाला म्हणायचं प्रेशर, तर फोर्स एक्झर्टेड परपेंडिक्युलरली. द फोर्स एक्झर्टेड म्हणजे लावणे, अप्लाय करणे. फोर्स एक्झर्टेड परपेंडिक्युलरली म्हणजे 90 अंशाच्या कोनामध्ये, परपेंडिक्युलरली ऑन युनिट एरिया, ऑन युनिट एरिया इज कॉल्ड प्रेशर. इज कॉल्ड प्रेशर. फोर्स एक्झर्टेड, एक्झर्टेड म्हणजे याला समानार्थी शब्द अप्लाइड, मराठी भाषांतर लावणे. फोर्स एक्झर्टेड परपेंडिक्युलरली म्हणजे 90 अंशाच्या कोनामध्ये, गणितामधला शब्द आहे परपेंडिक्युलरली ऑन युनिट एरिया इज कॉल्ड ॲज प्रेशर. त्याला काय म्हणायचं, प्रेशर. बघा हा फळ आहे, बरोबर आहे, हा फळ आहे आणि मी काय केलंय, हे माझा हात आहे बा 90 अंशाच्या कोनामध्ये, मी याला असं फोर्स अप्लाय केला. बघा हा फळ आहे, हा याचा युनिट एरिया आणि मी याला असं 90 अंशाच्या कोनामध्ये फोर्स केलं म्हणजे हे काय करतोय, मी प्रेशर लावतोय. फळ्यावर काय लावतोय, प्रेशर. पहा, किंवा आपण जमिनीवर उभेत की नाही, हो उभेत की, अरे वा. मग हे सर उभे, कसे उभे येतं, जमिनीवर परपेंडिक्युलरली आहे. 90 अंशाचा कोण आहे माझा जमिनीचा, असा आहे तिरका निरका असा पुढे नाही. सगळेच जण आपण कसे असतो, जमिनीला कसे असतो, परपेंडिक्युलर असतो. आणि युनिट एरियावर आहे म्हणजे आपण काय करतोय, जमिनीवर फोर्स अप्लाय करतोय. काय अप्लाय करतोय, फोर्स अप्लाय करतोय ऑन युनिट एरिया, आणि त्याला काय म्हणायचं, प्रेशर. म्हणून प्रेशरचं सूत्र काय येतं, ह्या व्याख्येवरून प्रेशरचं सूत्र काय येतं, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. पुस्तकामध्ये आहे एरिया ऑन विच फोर्स इज अप्लाइड. आपण सिंपल फॉर्म्युला फोर्स अपॉन एरिया. आणि मग जे आहे याचं एसआय युनिट काय येईल, पहा एसआय युनिट आपल्याला माहिती आहे
हे पहा युनिट दोन प्रकारचे असतात. युनिट किती प्रकारचे असतात? दोन प्रकारचे. युनिट किती प्रकारचे असतात? दोन. एसआय म्हणजे इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट. एसआय सिस्टम मध्ये फोर्स युनिट आहे न्यूटन, भागिले आहे म्हणून पर, आणि एरियाचं एकक आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. कसं 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 कसं? फोर्स एसआय युनिट आहे न्यूटन, भागिले आहे म्हणून ही किरकिर आहे त्याला पर म्हणायचं, आणि एरियाचं काय आहे? मीटरचा स्क्वेअर. म्हणून याचं एसआय युनिट काय आहे? प्रेशरचं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि न्यूटन पर मीटर स्क्वेअरला अजून एक दुसरं नाव आहे, त्याला पास्कल सुद्धा म्हणतात का. पास्कल नावाचा एक सायंटिस्ट होता, त्याच्या स्मरणार्थ पास्कल सुद्धा म्हणतात. त्याचा जे सिम्बॉल येतो PA. आणि हे जे आहे काय आहे? हे फोर्स हा त्याचा फॉर्म्युला, आणि हे त्याचं एसआय युनिट. आज के लिए इतना ही काफी. थैंक यू.